अशा कैऱ्या घेतल्या आणि ह्या कैऱ्या सगळ्या रायवळ आंब्याच्या आहेत. गरम आहे थोडं. या पद्धतीने आपल्याला ना थंड थंड पिण्यातच मजा असते, म्हणून मी पहिला बर्फ टाकलाय. नमस्कार, मी अक्षता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर अँड फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला टायटलवरनं कळालंच असेल की आजचा ब्लॉग हा आपल्या रेसिपीचा असणार आहे. तर ती रेसिपी आंबट गोड असं कैरीचं पन्ह आहे. लास्ट टाइम मी आंब्याचं रायतं बनवलेलं आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला. तर आत्ताची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे करून ते आंबट गोड कैरीचं पन्ह. या बघा, मी या पण्यासाठी ना अशा कैऱ्या घेतल्या आणि ह्या कैऱ्या सगळ्या रायवळ आंब्याच्या आहेत. या बघा, या अशा कैऱ्या घेतल्यात मी आणि ह्या कैऱ्या कडकच पाहिजे, नरम नाही पाहिजे, मग ते व्यवस्थितपणे होत नाही त्याचं. या कैऱ्या माझ्या गावावरून आणलेल्या आहेत. आईच्या गावी गेलेले ना, तर ती लोक येताना घेऊन आलेली. तर आता बरेच आहेत कैऱ्या, त्यातल्या मी एवढ्याच घेतल्यात. त्या पण मी एवढ्या कैऱ्या घेणार नाहीये, फक्त तुम्हाला दाखवायला म्हणून त्या कैऱ्या घेतल्या. मी 5-6 कैऱ्याच घेणार आहे त्यातल्या. तर चला तर आपण मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीची. तर ह्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि मी आता ह्या कुकरच्या डब्यात ना ते उकडत ठेवणार आहे. हे बघा, मी एवढ्या कैऱ्या घेतल्या आणि मी कुकर लावते. जास्त शिट्ट्या नाही, 2 शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला. तर मी या कैऱ्या उकडल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, आपल्या छान कैऱ्या उकडल्या आहेत. आता ना आपण त्यातला ना गर काढून घेऊया. जे काय सालीला आहे ते पण काढायचं व्यवस्थित, चमच्याने वगैरे चमच्याने काढून घ्यायचं. गरम आहे थोडं. थोडं ना गरम आहे, सावकाश काढून घेऊया आपण त्यातनं गर. हे बघा, या पद्धतीने मी सगळ्या आंब्यांच्या कैऱ्यांच्या साली काढून घेते. हे बघा, मी सालीला लागलेलं सगळं गर वेगळा करून घेतलाय. आता जो ह्या कोयला आहे ना, तो पण ना असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे, चांगला स्मॅश होईल म्हणजे. हे बघा, या पद्धतीने ना सगळ्या कैऱ्यांचे आपण कप्पल वेगळा करून घेऊया. या पद्धतीने ना व्यवस्थित त्या कोयचा ना गर काढून घ्यायचा आपल्याला. हे बघा, व्यवस्थित ना मी कैरीचं गर काढून घेतलं आहे आणि ना हे व्यवस्थित स्मॅश करून घेऊया आपण आता. आणि हा गर ना माझा 1 वाटी झाला आहे. मी आत्ताच मापून बघितलं आहे, ही 1 वाटी माझा ना हा गर झाला आहे. तर आपल्याला 2 वाटी गूळ घ्यायचा आहे. मी तो किसून वगैरे व्यवस्थित गूळ करून घेतला आहे. तो आता आपण गुळात मिक्स करूया. आता नाही आपल्याला चांगलं ना मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपल्याला आता व्यवस्थित ना एकजीव करून घेऊया आपण. हे बघा, आता हे व्यवस्थित ना मी असं गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे. पण ना तो आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचा आहे, कारण ह्याचे कसे ना म्हणजे गुठळे राहतात ना कैरीचे, ते व्यवस्थित ना मिक्सरमध्ये स्मॅश होतील. तर आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया. आपलं कैरीचं पन्ह आता रेडी झालं आहे.
ते सर्व कसं करायचं ना ते मी तुम्हाला आता दाखवते. हे आपल्याला ना थंड थंड पिण्यातच मजा असते, म्हणून मी पहिला बर्फ टाकलाय. आता हा ना आपण जो बनवलेलं पन्ह आहे ना ते टाकून घेऊया आणि एकदम चिल्ड पाणी घ्यायचं. ते टाकूया त्यात आणि चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण आपलं पन्ह बनवून रेडी झालंय आणि दिसतंय पण बघा असं अगदी टेम्पटिंग आणि आयुषने टेस्टही केलंय, छान झालंय म्हणाला. तर तुम्हाला ही जी रेसिपी आपली आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा आपण असंच भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.